ब्रेकनंतर स्वागत। नाशिक जिल्ह्यातील पूर्वेला दर्जेदार अशा पैठणीसाठी प्रसिद्ध असलेला येवला तालुका राजकीय आणि विकसनशील दृष्ट्या मागासलेला हा तालुका प्रकाश झोतात आला तो 2004 मध्ये भुजबळांच्या उमेदवारीमुळे। महाराष्ट्रातल्या हेवीवेट मतदारसंघांपैकी एक असलेल्या येवला मतदारसंघाचं ऑडिट। येवला म्हटलं की नजरेसमोर येते ती पैठणी। पैठणीची श्रीमंती अवघ्या जगाला दाखवणारा हा विधानसभा मतदारसंघ। मात्र सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे इथला सर्वसामान्य माणूस भरडला जातोय। या मतदारसंघाची राजकीय दृष्ट्या ओळख आहे ती छगन भुजबळांचा मतदारसंघ म्हणून। मुंबईत राहून राजकारण खेळणाऱ्या छगन भुजबळांचा 2004 मध्ये सुरक्षित मतदारसंघाचा शोध याच येवला तालुक्यात येऊन थांबला। आतापर्यंत सलग 10 वर्ष भुजबळ येवल्याचं प्रतिनिधित्व करतायत। 2009च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांना 1,06,416 एवढी मतं मिळाली होती, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या माणिकराव शिंदे यांना 56,236 मतं मिळाली। भुजबळांनी 50,180 मताधिक्यानं विजयश्री मिळवली होती। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या भारती पवार यांना 49,889 एवढी मतं मिळाली, तर भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाण यांना 1,02,902 मतं मिळाली। म्हणजेच भुजबळांच्या बालेकिल्ल्यात 53,000ची आघाडी महायुतीला मिळाली। गेल्या काही वर्षात भुजबळांनी येवल्याबरोबर संपूर्ण नाशिकच्या विकासासाठी जाणीवपूर्वक चाललेले प्रयत्न सहज लक्षात येतात। आमदारांची विकास कामं, नाशिक येवला चौपदरी रस्ता, येवला पैठणी क्लस्टर करण्याची घोषणा, नाट्यगृह, चिल्ड्रन्स पार्क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक अशा विकास कामांमुळे नाशिकच्या दरडोई उत्पन्नात वाढ झाल्याचा दावा छगन भुजबळ करतायत। येवला मतदारसंघामध्ये माझ्याबरोबरची असलेली जी काही मंडळी आज आहेत किंवा काल होती, तर त्यामध्ये मागच्या वेळेला सुद्धा माणिकराव शिंदे हे माझ्या विरुद्ध उमेदवार होते आणि ते नक्कीच आता जे मला सोडून गेलेले आहेत त्यांच्यापेक्षा प्रबळ उमेदवार होते। तरीसुद्धा त्यावेळेला मी निवडून आलो आणि आता ते माणिकराव शिंदे जे आहेत हे पूर्णपणे त्यांनी माझ्या निवडणुकीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन ते प्रचार करत आहेत। म्हणजे जर तुम्ही तसं पाहिलं 2009ची आणि ही तर आले आणि गेले याची बेरीज वजाबाकी जर पाहिली तर फार काही नुकसान झालं असं मला तरी वाटत नाही। भुजबळ विकासाचा दावा करत असले तरी मतदारसंघातील नागरिक समस्यांचा पाढा वाचून दाखवतायत। आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न प्रलंबित, टोलेजंगी इमारती वाढल्या पण नागरी विकास खुंटला, कालव्याचा प्रश्न रखडला, युवकांना रोजगार नाही, कुठलाही मोठा प्रोजेक्ट नाही। लोकसभा निकालानंतर विरोधकही आता आमदारांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। भुजबळांचे जे 4 स्तंभ आहे, नरेंद्र दराडे, माणिकराव शिंदे, मारुतराव पवार आणि चौथे आहे अंबादासजी बनकर। आता जर तुम्ही पाहिलं तर उद्या संभाजी पवारांचा प्रवेश आहे, म्हणजे मारुतराव पवार आले। आज तुमच्या देखत तुम्ही पाहिलं दराडे साहेबांनी इच्छा व्यक्त केली, ते आले। माणिकराव शिंदे ऑलरेडी आमच्या मांडवा खालून गेलेले, त्यामुळे त्यांचा घरचंच आहे। भुजबळांना जर नाशिकमध्ये पाडू शकता तर येवल्यात सुद्धा भुजबळ पडू शकता। हे ज्यावेळी या नेत्या मंडळींचं लक्षात आलं, कार्यकर्त्यांचं तर आलेलंच आहे आणि म्हणून हे कार्यकर्ते आता त्यांच्या नेत्याच्या मागे लागलेले आहे का बोट बुडायच्या आधी पळा। लोकसभा निवडणुकीत भुजबळांना आणि भुजबळांच्या पक्षाला मतदारांनी साफ नाकारलंय, त्यामुळे भुजबळांसाठी ही धोक्याची घंटा ठरू शकते। विकासाचा अजेंडा जे काही घेऊन भुजबळ नाशिकमध्ये आले तो अजेंडा त्यांनी पुरेपूर राबवला। त्या बाबतीत त्यांचं जर मार्किंग केलं तर भुजबळांना नक्कीच मार्क द्यायला लागतील। पण त्याच्यानंतर गेल्या 5 वर्षातलं जर का आपण बघितलं तर एक कुठेतरी 10 वर्षाच्या ह्याच्यातलं विरोधाचं राजकारण असेल, स्थानिक पातळीवरचे काही परस्पर संबंध असतील, तर हे सगळं बघता जेवढी मागच्या वेळेसची सोपी गेली तेवढी ही निवडणूक भुजबळांना निश्चितपणे सोपी जाणार नाही। किंबहुना या निवडणुकीत त्यांना संघर्ष करायला लागेल असं आजचं चित्र आहे। गेल्या काही दिवसात अनेक भुजबळ समर्थकांनी महायुतीकडे आपली पावलं वळवली आहेत, त्यामुळे आघाडी विरुद्धचं जनमत आणि त्यात विरोधकांचा वाढलेला उत्साह या दोन्ही पातळ्यांवर लढताना भुजबळांना आपला बालेकिल्ला सांभाळताना विशेष प्रयत्न करावे लागतील यात शंका नाही। योगेश खरे, झी मीडिया, येवला, नाशिक। जशी